नमस्कार, मी सुजाता सावंत. बालपण या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. हा धडा मराठी बालभारती इयत्ता 4थीचा आहे आणि हे पाठ्यपुस्तक 1982 या वर्षी प्रकाशित झालं. धडा आहे सशाचे डोळे आणि या धड्याचे लेखक आहेत द. माडगूळकर. तारकांचा राजा चंद्र हा एकदा आपल्या हरणाच्या रथात बसून नंदवनात फिरायला गेला होता. तेथे त्याला एका गोकर्णीच्या वेलाखाली एक चिमुकला पांढरा शुभ्र प्राणी दिसला. हिरवी हिरवी पाने आणि निळी निळी फुले यांच्या गर्दीत तो गोजीरवाना प्राणी पिंजलेल्या कापसाच्या राशीसारखा दिसत होता. त्याचे उभारलेले कान पांढऱ्या चाफ्याच्या पाकळ्यांसारखे वाटत होते. आपल्या मागल्या पायावर उभा राहून तो गोकर्णीची कोवळी कोवळी पाने लुबू लुबू खात होता. तो गोजीरवाना प्राणी म्हणजे ससा होता. चंद्राला तो ससा पाहून गंमत वाटली. तो आपला रथ थांबवूनच हळूच खाली उतरला व पाने खाण्यात गर्क असलेल्या त्या सशाला त्याने अलगद धरले. ससा म्हणजे मुलकाचा भित्रा, पण चंद्राच्या हाताचा स्पर्श सशाला इतका काही आवडला की त्यातून सुटून जाण्याची धडपड न करता तो उलट त्याचे हात चाटायला लागला. चंद्राने त्याला कुरवाळून छातीशी धरले. हळूहळू चंद्राला त्याचा इतका काही लळा लागला की आकाशातून सहल करताना तो नेहमी सशाला आपल्याबरोबर नेऊ लागला. चंद्राने सशाला जवळ घेतले म्हणजे त्याच्या प्रकाशात सशाचे पांढरे शुभ्र शरीर हिऱ्यासारखे चमकत असे व त्याचे निळे काळे डोळे इतके लकलकत की आभाळातल्या साऱ्या तारकांचे तेज त्याच्यापुढे फिके पडत असे. त्यामुळे सारे जग त्याच्याकडे कौतुकाने बघू लागले. त्याचा सशाला गर्व झाला. त्याला असे वाटू लागले की नंदनवनातील फुले, आकाशगंगेतील कमळे किंवा चंद्राभोवताची नक्षत्रे त्याचे सौंदर्य आपल्या पुढे काहीच नाही. फार काय, त्याचा हळूहळू असाही समज झाला की चंद्र आकाशात फिरायला लागला की साऱ्या पृथ्वीवर जो प्रकाश पडतो तो म्हणजे खरोखरच आपल्या सौंदर्याचेच तेज होय. चंद्राच्या रथाला जो हरिण जोडला जात असे त्याची आणि सशाची चुरस सुरू झाली. ससा दृष्टीस पडण्यापूर्वी चंद्राला त्या हरणाचा अतिशय लळा होता. पुष्कळदा त्याला प्रेमाने आपल्या छातीशी धरून चंद्र आकाशात फिरायला निघत असे. पण चंद्राने ससा बाळगल्यापासून हरणाला एकदाही आपल्या धन्याच्या छातीवर डोके टेकण्याची संधी मिळाली नाही. साधारणकदा ससा आपल्या धनाच्या छातीवर टेकलेला असायचा. त्यामुळे हरणाला सशाचा राग येऊ लागला. त्याला वाटे की आपण धन्याचा रथ ओढून त्याची एवढी चाकरी बजावतो, पण आपल्या अंगावरून त्याचा कधी मायेने हात फिरेल तर शपथ. आणि काही काम न करणारा हा एत खाऊ ससा मात्र अष्टोप्रहार धन्याच्या अंगावर रोळत असतो. त्याचा पांढरा रंग सुंदर असला तरी आपला तपकिरी रंग काही कमी सुंदर नाही. आपले डोळे व आपले काळे भोर टपोरे डोळे तर त्याच्या त्या लुकलुकणाऱ्या लहानशा डोळ्यांपेक्षा कितीतरी सुंदर आहेत. सशाला गोकर्णीची पाने फार आवडत असत. तिच्या वेलाला आपल्याशिवाय दुसरं कुणीही तोंड लावलेले त्याला खपत नसे. एक दिवस असे झाले की धन्याला खूप हिंडून परत आल्यावर भुकेलेला हरिण त्या वेलाजवळ जाऊन त्याची पाने खाऊ लागला. त्याबरोबर आपले दोन्ही कान उभारून आणि मागल्या पायावर उभा राहून ससा तानातानाने त्याला म्हणाला, या गोकर्णीची पानं तू का खातोयस? ही गोकर्णी माझी आहे. भुकेलेल्या हरणाला त्याच्या त्या बोलण्याची चीड आली. तो संतापाने उद्गारला, तुला कोणी दिली रे ही गोकर्णी एत खाऊ? मी सारा दिवस धन्याचा रथ उडून दमतो आणि तू मला सुखानं 4 पानं सुद्धा खाऊ देत नाहीस. हरणाने आपल्याला एत खाऊ म्हटले याचा सशाला विलक्षण राग आला. दोघांचे कडाक्याचे भांडण जुंपले. शेवटी ससा म्हणाला, तुझ्याहून मी किती श्रेष्ठ आहे हे सारं जग जाणतंय. लोक ज्याला चांदणं म्हणतात ते माझ्या शुभ्र शरीराचं तेज आहे, समजलास? हे सिद्ध करण्याचे आव्हान हरणाने सशाला दिले. दोघे चंद्राकडे गेले. सशाची ती बडाई ऐकताच चंद्र फार रागवला. त्याला दूर ढकलून तो म्हणाला, चल चालता हो, पृथ्वीवर जा आणि पाड आपल्या तेजाचा प्रकाश हवा तितका. ससा रडकुंडीला आला आणि गयावया करू लागला. अखेर चंद्राला त्याची दया आली व त्याने म्हटले, मी आता काही झालं तरी तुला पूर्वीसारखा सदोदित माझ्या अंगावर वागवणार नाही.
फार तर पौर्णिमेच्या रात्री काही वेळ तुला छातीशी धरीन. तू चालता हो इथून. सर्वांच्या समोर झालेल्या आपल्या अपमानाचे आणि अत्तपाताचे सशाला अतिशय दुःख झाले. आपली चुगली करणाऱ्या हरणाचा तर त्याला भयंकर संताप आला. त्या दुःख संतापाने त्याचे ते निळे काळे डोळे एकदम लालभडक होऊन गेले व त्यावेळी ते एकदा जे लाल झाले ते कायमचेच. तेव्हापासून फक्त पौर्णिमेच्या रात्री मात्र चंद्रोदयाच्या वेळी ससा चंद्राच्या छातीवर रेंगलेला दृष्टीस पडतो.